क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धक्कादायक, नाशिक हादरलं। जेल रोडवर दुहेरी हत्याकांड, पत्नी व मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न। नाशिक रोड परिसरातील जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनी, वसंत विहार, अरिंगडे चाळ येथे सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पतीने पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे। या घटनेत अश्विनी किरण हजारे वय 43 आणि श्रेयश किरण हजारे वय 7 यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण एकनाथ हजारे वय 54 याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला प्रथम बिटको रुग्णालयात, त्यानंतर शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। प्राथमिक तपासात अश्विनी हजारे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आल्याचे, तर 7 वर्षीय श्रेयसच्या गळ्यावर वार झाल्याचे आढळून आले। अति रक्तस्रावामुळे दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले। माहितीनुसार किरण आणि अश्विनी हजारे यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता। दोघांचेही हे दुसरे लग्न होते। किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत होता। घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। नाशिक रोड पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी तसेच पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।